नमस्कार. आज आपण रेल्वे भरतीविषयी थोडी माहिती घेऊया. तर रेल्वेमध्ये लागण्याआधी आम्ही पण रेल्वेच्या आधी पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC याची तयारी करायचो. पण व्हायचं काय की तयारी करत असताना जागा निघण्याची पद्धत जी आहे, बराच वेळ लागतो, बराच प्रोसिजरला टाईम लागतो. पण रेल्वेच्या ज्या जागा निघतात ना, ते जास्त संख्येने निघतात. आता तुम्हाला सांगतो, ह्या वर्षापासून तुम्ही बघितलं असाल, मागील वर्षापासून दरवर्षी रेल्वेची भरती निघती सेम कॅटेगरीत. उदाहरणार्थ NTPCची भरती निघाली होती मागच्या वर्षी. परत आता NTPCची मी मागच्या व्हिडिओत दाखवलं, सांगितलं पण होतं आणि तुम्हाला परत त्याच्यावर व्हिडिओ पण बनवते. तर आपल्या मुलांनी लक्षात घ्या की NTPCची सेकंड टाईम भरती निघती. जागा साधारणतः 10,000च्या आसपास आहे. आणि टेक्निशियन ज्या लोकांनी ITI वगैरे केला होता त्यांच्यासाठी एक भरती निघाली. त्याच्यानंतर तिचा रिझल्ट आला टेक्निशियनचा. परत सेकंड भरती पण निघाली, एक मागच्या वर्षी पण यावर्षी फॉर्म भरले गेले आणि जागा पण 10 ते 15,000च्या वर जागा आहे. तर आपल्या मुलांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सुद्धा कुठेतरी रेल्वे भरतीकडे वळायला हवं. आणि सिलेबसमध्ये थोडासा चेंज आहे, जास्त काही बदल नाही. बरेच लोक आर्मी भरतीची तयारी करतात. ग्रुप डीचा जो सिलेबस आहे बरंचसं साम्य आहे दोन्हीच्या सिलेबसमध्ये. तर ग्रुप डीची भरती आणि आर्मी भरती किंवा बऱ्याच आपण केंद्राच्या भरत्या करतो याच्यामध्ये थोडासा चेंजेस आहे. आणि तुम्हाला खूप इंग्लिश अवघड आलं पाहिजे, तर तुमचं मॅथ, रिझनिंग, GK बऱ्यापैकी चांगलं असलं तर तुम्ही ग्रुप डीची परीक्षा इझिली पास होऊ शकता. कॉम्पिटिशन वाढते दिवसेंदिवस, पण तुम्हाला हा एक चांगला पर्याय आहे, तर तुम्ही ग्रुप डीची तयारी करू शकता. दुसरं, तुम्ही अगर ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएट पण मुलांसाठी NTPCची ॲड येते. आणि त्या व्यतिरिक्त NTPCची अंडर ग्रॅज्युएटची पण ॲड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही TC, CC, क्लेरिकल जॉब अशा बऱ्याच पोस्ट असतात. आणि ग्रॅज्युएशनवर तर बऱ्याच पोस्ट आहे, जसं स्टेशन मॅनेजर आहे, त्याच्यानंतर ट्रेन मॅनेजर, अजून तिकीट कलेक्टर सिनियर्स, अशा बऱ्याच पद आहेत. सुपरवायझर आहे कमर्शियल. तर तुम्ही इकडे पण पर्याय बघू शकता. तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल, MPSCत ज्या पोस्ट निघतात आणि जेवढा वेळ जातो त्याची तयारी करत असताना तुम्ही रेल्वेची तयारी केली तर तुम्हाला हा एक लवकर जॉब मिळण्याचा पर्याय आहे. तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता परत NTPCची मागच्या वर्षाची ॲड होती, आता ह्या वर्षी पण NTPCची ॲड नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होते. 21 नोव्हेंबर नाही, सॉरी, ऑक्टोबरमध्ये, नेक्स्ट मंथमध्ये 21 ऑक्टोबरला स्टार्ट होणार आहे NTPCची ग्रॅज्युएट लोकांची. आणि 28 ऑक्टोबरपासून अंडर ग्रॅज्युएट लोकांची ॲड आहे. तर तुमचं स्वप्न असेल TC होण्याचं किंवा रेल्वे जॉबचं, तर तुम्ही नक्की फॉलो करा, शेअर, लाईक, कमेंट करा, ज्याने की आम्हाला प्रेरणा भेटते आणि आम्ही असे व्हिडिओ बनवतो.